महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे चांदवडमधील रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले. यावेळी त्यांना उपमहापौरांच्या केबिनमध्ये लावलेल्या टिपू सुलतानच्या प्रतिमेबद्दल प्रश्न विचारला. नंतर मालेगावच्या उपमहापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचावं असा सल्ला सभापती नीलम गोऱ्हेंनी दिला. यांचा मोठा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौरांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. या सत्कारामुळे महापौर आणि आयोजक यांनी नागरिकांचे आभार मानले. अधिकारी जे अलिबागला जिल्हाधिकारी रायगडच्या मुरुड तालुक्यातल्या कोर्ले जिल्हा परिषद गटातील भाजपच्या पराभूत उमेदवारानं मतमोजणीवर आक्षेप घेतला. मनस्वी मोहितेंनी मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद आणि पक्षपाती असल्याचं म्हटलेलं आहे. तर याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करत निवडणूक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंबई महापालिकांच्या सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीई आणि आयबी मंडळाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नर्सरी वर्गासाठी सर्वाधिक 1343 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरूच आहे. पुण्यातील एफसी रोडवर पुणे महापालिकेकडनं अनधिकृत आस्थापनांवर मनपानं कारवाई केली. कारवाई दरम्यान अनेक वस्तू जप्त केल्यात. पुण्यातील एफसी रोडवर अनेक दुकानं असून इथं खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे अनेकदा नोटीस बजावून देखील अतिक्रमण न काढल्यानं पुणे महापालिकेनं कारवाई केली. कोल्हापूर महापालिकेनं 161 कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा खंडित करू अशी नोटीस अधीक्षक अभियंता यांनी महापालिका आयुक्तांना पाठवली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाल्यास शहरवासियांची पाण्यासाठी पळापळ होणार आहे. या नोटीसीमुळे कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे. डीजीसीएनं वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे नियम अधिक कठोर केले. या चाचणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश यंत्रणांना दिलेत. तर हे व्हिडिओ रेकॉर्डिंग किमान 6 महिने जतन करून ठेवण्याचे आदेशही डीजीसीएनं दिले आहेत. मनमाड शहरातील बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीत आजपासून उत्तर महाराष्ट्राचं पहिलं विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुरू झालेलं आहे. सकाळी ग्रंथदिंडी काढून साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. महाशिवरात्रीनिमित्त संभाजीनगरमधून घृष्णेश्वरला दर्शनाला जाण्यासाठी एसटीच्या फेऱ्या वाढवल्यात. प्रत्येकी 15 मिनिटांनी बस सोडल्या जात आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेता एकूण बसेसच्या फेऱ्या वाढवल्यात. मुंबई विजयदुर्ग रो सेवेला अखेर एप्रिलचा मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे आता मुंबई ते विजयदुर्ग प्रवास केवळ 5 तासात होणार आहे. एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर रो सेवा सुरू होणार आहे. सागरी मंडळानं याबाबत तयारी सुरू केली आहे. भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पाहणी केली. त्यांच्या हस्ते भीमाशंकर इथं महाशिवरात्रीची महापूजा संपन्न झाली. नंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं कुस्त्यांचं मैदान पार पडलं. यामध्ये भारत विरुद्ध इराण अशी कुस्ती सर्वात लक्षवेधी ठरली आहे. महाराष्ट्राच्या पैलवान सुबोध पाटील विरुद्ध इराणचा जलाल यांच्यात कुस्ती पार पडली. ही कुस्ती बरोबरीत सुटल्यामुळे दोघांनाही विजयी घोषित करण्यात आलं. यंदा 10वीची परीक्षा होताच तत्काळ 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला. गेल्या शैक्षणिक वर्षात 10वीचा निकाल लागल्याच्या नंतर डिसेंबर 2026 उजाडून सुद्धा 11वीचे प्रवेश सुरूच होते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागानं कंबर कसली आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काले ग्रुप आणि महिंद्रा कंपनीच्या वतीनं शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी शेती आधुनिकीकरण आणि ट्रॅक्टरचा वापर करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. तर लकी ड्रॉच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बक्षीस वितरण केलं. पिंपरी चिंचवड शहरातल्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या फुलाच्या झाडांना चांगलाच बहर आला. बहवा, चेरी ब्लॉसम अशा विविध फुलांची झाडं आकर्षित करतायत. या रस्त्यावरनं जाताना परदेशातील रस्त्यावरून फिरत असल्याचाच भास होतोय. जळगाव जिल्ह्यासह खानदेशात कापूस खरेदी ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांबरोबरच जिनिंग व्यवसाय देखील संकटात आला आहे. 150 कापूस जिनिंगपैकी 100 जिनिंग उद्योग पूर्णपणे बंद आहेत. यंदा 50% कापसाच्या उत्पन्नात घट झाली आहे. मुंबईत गेल्या 8 दिवसात तापमानात 3 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच पंधरवड्यात उन्हानं अचानक जोर पकडला. आज ही उष्णता कायम राहण्याचा अंदाज आहे. नागपूरमध्ये भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलेलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात नागपूरच्या महालमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याच्या निषेधार्थ भाजपनं आंदोलन केलं.
टिपू सुलतानवरून पुण्यात वादाचा भडका उडाला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपनं आंदोलन सुरू केलं. पुण्यातील बालगंधर्व इथं हे आंदोलन सुरू आहे. तर भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसनं देखील त्यातनं उत्तर दिलं आहे. एप्स्टीन फाईलमधील नाव जाहीर करा अशी मागणी करत काँग्रेसनं देखील पुण्यात आंदोलन केलं आहे. जे रुग्णालयाच्या मरीन ड्राईव्ह इथल्या जिमखान्याचा विकास करण्यात येणार आहे. मात्र या विकासाला जे रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आक्षेप घेतला. या मुद्द्यासह निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात 16 फेब्रुवारीपासून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. इंदापुरातील पळसदेव इथं उजनी जलाशयाच्या पात्रात 1,22,00,000 मत्स्य बीज सोडण्यात आले. या संचयन महोत्सवाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. येणाऱ्या काळात मत्स्य उत्पादनामध्ये वाढ होणार असून स्थानिक मच्छीमारांना रोजगार उपलब्ध होईल असं त्यांनी म्हटलंय. पालघरच्या डहाणूमधील धवललक्ष्मी हे कासव 2,500 किलोमीटरचा सागरी प्रवास करत ओमान देशाच्या समुद्रात पोहोचलं. डहाणू जवळच्या समुद्रातनं 20 नोव्हेंबरपासून कासवानं प्रवासाला सुरुवात केली होती. हे कासव समुद्रात 250 मीटर खोलीपर्यंत देखील जाऊन आलेलं आहे. जळगावच्या वेल्हाळेत महाशिवरात्रीनिमित्त कपिलेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं. या ठिकाणी 5,501 शिवपिंडीचं पूजन केलं. सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त साधन येवला शहरात महामृत्युंजय मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. महादेवाच्या पिंडीला महाभिषेक केलेला आहे. भाविक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. आमदार नाना पटोले यांनी शंभू भोलेनाथाचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी शिवपिंडीवर दुग्धाभिषेक करून राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथमध्ये नागनाथ प्रभूची महाशिवरात्रीनिमित्त महापूजा संपन्न झाली. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर, संस्थेचे अध्यक्ष तथा तहसीलदारांनी महापूजा केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त अकोल्यात रेवती भांगे यांनी 5x5 फूट आकाराची आकर्षक आणि अनोखी रांगोळी साकारली. तांदूळ, गहू, काळे तीळ, बोर, चना डाळ, धतुरा, बेलाची पानं आणि फुलं अशा विविध नैसर्गिक साहित्याचा वापर करून त्यांनी ही प्रतिकृती रेखाटली आहे. महाशिवरात्रीनिमित्त अकोल्यातील सालासर बालाजी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं. पहाटेपासूनच भक्तांची गर्दी झाली होती. भाविकांसाठी विशेष आकर्षण म्हणून अमरनाथ शिवलिंगाच्या प्रतिकृतीची दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात महाशिवरात्रीनिमित्त संत मुक्ताईचा यात्रा महोत्सव साजरा झालाय. या यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांसह वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळते. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. चंद्रपूरमध्ये राज्यातील पुरातन आणि सर्वात मोठं शिवलिंग आहे. या शिवलिंग पूजनासाठी आज मोठी गर्दी उसळली. महाशिवरात्रीनिमित्त आध्यात्मिक ऊर्जा अनुभवण्यासाठी सर्वांना दर्शनासाठी आयोजकांनी आमंत्रण दिले. महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. साई प्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात येतोय. खिचडीसाठी 130 क्विंटलहून अधिक साहित्याचा वापर केला आहे. चंद्रपुरात स्नेहांकित संस्थेनं प्रतिष्ठेच्या राणी हिराई सन्मान पुरस्काराचं वितरण केलं. ज्येष्ठ समाजसेविक डॉक्टर प्रभावती मुठाळ यांचा सन्मान केलाय. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गायिका श्रुती गुजर बबुवा यांनी आपल्या गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. सांगलीच्या मिरजेत संजय भोकरे महाविद्यालयामध्ये सौहार्द सोहळा आयोजित केला होता. यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्काराचं वितरण झालं. यामध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं. येवल्यात शिवजयंती, एकलव्य जयंती आणि रमजान ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, जातीय सलोखा राहावा यासाठी पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शिवनेरी गडाच्या पायथ्याची ऐतिहासिक शिवनेरी मॅरेथॉन उत्साहात पार पडली आहे. या मॅरेथॉनमध्ये देश विदेशातील 2,500 धावपटूंनी सहभाग घेतला. फिटनेस आणि पर्यटनाचा सुंदर संगम या मॅरेथॉनमधनं पाहायला मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील रामलिंग महाराजांचा यात्रा उत्सव सुरू झाला. यात्रा उत्सवानिमित्त काठी पालखीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. लाखोंच्या संख्येनं भाविक भक्तांनी रामलिंग चरणी नतमस्तक होण्यासाठी रात्रीपासूनच गर्दी केली. बारामती तालुक्यातील 7 जणांनी बारामती ते मंत्रालय अशी सायकल यात्रा काढली. आज सायकल यात्रेला सुरुवात केली असून 16 फेब्रुवारीला यात्रा मंत्रालयात पोहोचणार आहे. अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यात्रा काढण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी झाली. तांडा वस्त्यांवर मिरवणुका, पारंपरिक नृत्य, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं. रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडनं विधी सेवा शिबिर आणि विविध शासकीय योजनांचा महामेळावा अलिबागमध्ये आयोजित केला होता. या शासकीय विभागांचे 32 स्टॉल्स लावण्यात आले होते. याच कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजूर धनादेश आणि वस्तूंचं वितरण करण्यात आलं.